विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्याच मुलांच्या मनात एक प्रश्न असतो, की सर सीईटीत कोणते प्रश्न विचारले जातात? कसे प्रश्न विचारले जातात? अजून एक दुसरा प्रश्न, सर आता बोर्डचं प्रिपरेशन आणि सीईटीचं प्रिपरेशन नक्की कसा वेळ देऊ कुठल्या प्रिपरेशनला? महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर आहे? मग या व्हिडिओमध्ये मला एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. काय? ऐका नीट. जर तुम्हाला म्हणूया आपण टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सगळे जमत असतील, सगळे फॉर्म्युले तुम्हाला रिवाइज तुम्ही केले तर तुम्हाला आठवत असतील प्रॉपरली, तर 30 प्रश्न हे सीईटीत अतिशय सोपे असतात, की ते तुम्हाला जमणारच लक्षात घ्या. मग काय केलं पाहिजे? पुस्तकातलं अगोदर सॉल्व्ह केलं पाहिजे सगळं. तेच प्रश्न सीईटीत येतात. जस्ट मी तुम्हाला सांगू का? अतिशय सोपा प्रश्न आहे रे, किर्चॉफ्स करंट लॉ. मी तुम्हाला सांगू का? किर्चॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट सांगतो. स्टेटमेंट तुमच्या समोर लिहितो, की अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. किती सोपी कन्सेप्ट आहे. म्हणजे आता हे 1, 2, 3 हे करंट जंक्शनकडे येत आहेत म्हणूया आपण आणि हा करंट इकडे जातोय. समजा हा 1 अँपिअर आहे, हा 2 अँपिअर आहे, हा 3 अँपिअर आहे. तर मग हा 6 अँपिअर असणार आहे. कसं? हे जे येणारे करंट आहेत त्यांना आपण इनकमिंग करंट म्हणूया आपण. हा जाणार आहे त्याला आपण आउटगोइंग करंट म्हणूया आपण. आणि हा जो इनकमिंग करंट आहे दॅट इक्वल्स टू आउटगोइंग येणार आहे. मग 2 आणि 1 3 आणि 3 6 अँपिअर. मग यातला हा जर तुम्हाला मी दिला नसता फाइंड आउट करा म्हटलं असतं तर कसं केलं असतं? की ह्या इकडे जातोय 6 करंट. म्हणजे हा 1 आणि 2 3 आहे. जातोय 6 म्हणजे हा 3 अँपिअर असणार आहे. हे सिंपल लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 1, 2, 3, 4, 5, 6 6-7 वेळा त्याच्यापेक्षाही जास्त वेळा याच कन्सेप्टवर परीक्षेत प्रश्न आलाय सीईटी मध्ये. ते सगळे प्रश्न आपण सोडवणार आहेत बरं का. पण लॉजिक काय सांगतो? जंक्शनकडे येणारा जो करंट आहे तो आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा आहे आणि जंक्शन कडून जाणारा करंट निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. मग चला पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करूया सॉल्व्ह करायला आपण. मग स्टेटमेंट काय रे? अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. मग थांबा आता बघा. हा जो करंट आहे ना, हा करंट इथून येतोय बरं का. आता हे जंक्शन आहे. मग येणारा करंट पॉझिटिव्ह आणि जाणारा निगेटिव्ह असलं विचारात घेऊ नका. गेलाय तो कमी करून टाका. येतोय 17, 17तनं 3 गेले म्हणजे हा करंट आहे 14 अँपिअर. आता तुम्ही एवढा अभ्यास केलाय की तुम्हाला कळेल की ह्याची डायरेक्शन चुकीची आहे. ही उलटी डायरेक्शन आहे बरं का. त्यांनी चुकीची दिले. आता मला सांगा हा करंट जंक्शनकडे येतोय 14 अँपिअर. हा पण येतोय. मग 14 आणि 2 16 अँपिअरचा करंट खाली जाणार. एवढं कळालं नाही म्हणू नका बरं का. सिंपल आहे. येणाऱ्या करंटचे ऍडिशन करा. 14 आणि 2 16. 16तला इकडे गेला 9 अँपिअर मग इकडे किती जाणार आहे? उरलेला. मग 16तून 9 मायनस करा. 7 अँपिअर हे आन्सर येईल. आता तुमच्या लक्षात आलं का? इथं प्रिंटिंग मिस्टेक होती. तुम्हाला ओळखता आले पाहिजे होते. समजा नसती प्रिंटिंग मिस्टेक तर काय आन्सर आला असतं? परत सॉल्व्ह करूया. येणारा करंट 17 अँपिअर त्यातले 3 गेले. खाली आले 14 अँपिअर. त्यातले 2 गेले. 12 अँपिअर. त्यातलं 9 गेलं. मग 3 अँपिअर आन्सर आला असतं. पण आपण प्रिंटिंग मिस्टेक ओळखली लक्षात घ्या. ओके. मग चला आता सीईटीतले प्रश्न सोडवूया पटापट. नीट लक्ष द्या. हा येणारा करंट आहे 1.2 अँपिअर. हा पण येणारा करंट आहे. तेव्हा हा करंट येणार आहे 2.2 अँपिअर. 2.2 अँपिअर. ओके. त्यातलं 0.2 अँपिअर इकडे करंट गेला. म्हणजे 2 अँपिअर उरला. त्यातला 0.1 पण गेला. म्हणजे 1.9 अँपिअर उरलं. आता ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर एवढी येते ना बघा की. 1.9 मध्ये 1 ऍड करा 2, 2 मध्ये 0.2 ऍड करा 2.2. ओके. त्यातला खाली जो करंट जातोय 0.4 ते मायनस करा. इकडे येणारा करंट 0.4. मग 1.5 अँपिअर करंट इकडे असणार आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. मिळाला एक मार्क. सीईटी मध्ये लक्षात घ्या, ज्याला फिजिक्सला मुलं अवघड समजतात ना, ते बिलकुल अवघड नाहीये. दुसरा प्रश्न बघा, की काय फाइंड आउट करायचं? हा करंट फाइंड आउट करायचा आहे. जंक्शनकडे येणारा बरं का. मग तो जंक्शनकडे येणारा करंट आहे I. हा सुद्धा जंक्शनकडे येणारा करंट आहे. प्लस हा सुद्धा जंक्शनकडे येणारा करंट आहे. दॅट जंक्शनकडून जाणारे करंट कोण आहे? 0.5 आणि 0.8. आता 8 आणि 5 13 म्हणजे हे 1.3 होणार. 4 आणि 2 6 म्हणजे 0.6 येणार ही व्हॅल्यू आय ची. ओके. मग 0.7 अँपिअर. मग मला सांगा काय रिक्वायरमेंट आहे या लॉ साठी? स्टेटमेंट तर अतिशय सोपं आहे. बरं हे येईल का परीक्षेत? प्रूफ आहे तुमच्या समोर. सीईटीला पण येणार आहे. बोर्ड साठी आपला लॉ परफेक्ट झाला ना. किर्चॉफ्स करंट लॉ.
तर हा प्रॉब्लेम एकदम मस्त आहे. पण त्याबद्दल हे सोपे सोडवूया ना आपण. कुठे आहे रे आय? इथला करंट विचारलाय. हा करंट जंक्शनकडे येतोय, येतोय, येतोय. म्हणजे हे झालं का? हे 6 अँपिअर तिघांची ॲडिशन होणार. 6 पैकी 1.2 गेले म्हणजे 4.8 इकडे येणार. त्या 4.8 मध्ये 0.8 ॲड करा. 5.6 उरले. बरोबर आहे. 5.6 मधलं 0.5 गेलं. 5.1 शिल्लक राहिलं. 5.1 मधलं 1.7 गेलं. 11 7 गेले की 4 3.4 करंट इकडे येणार. येणार. बरं चला ठीक आहे. सर हे तर प्रश्न अतिशय सोपे होते. याला मी म्हणतोय होमवर्क. इथं आय आहे. दिसतं ना रे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित? दिसतंय जरा झूम करा वाटल्यास बाळांनो. बघा ना, हा करंट इकडे आहे, इकडे आहे. हा करंट इकडे गेलाय, हा करंट इकडे आलाय. हा दोघे मिळून इकडे करंट येणार आहेत लक्षात घ्या. दोघे मिळून इकडे येणार आहे आय इकडं. हा 3 अँपिअर करंट आहे. हा 15 पैकी 10 गेला. इकडं येणार आहे 5 अँपिअर. बघा ना, हा 15 येतोय. इकडे 10 गेला. मग इकडे 5 अँपिअर. मग हा 5 आणि 3 खाली येणार आहे 8 अँपिअर. 10 पैकी इकडे 4. इकडे 6 अँपिअर करंट आहे. मग 6 आणि 8 14 अँपिअर करंट इकडे येणार आहे. काही अवघड नाहीये. पण आता तुम्हाला वाटेल सर हे जरा अवघड वाटतंय बरं का. नाही अवघड. आपण सोडवूया. I1 ची व्हॅल्यू 0.4 अँपिअर आहे. जरा आता ब्लर दिसतंय हा I1 बरं का. I4 ची व्हॅल्यू 1 अँपिअर. हा इथला I4 1 अँपिअर आहे. लॉजिकली हा I2 ना 0.6 असणार आहे. तर ह्या दोघांची ॲडिशन होऊन तो इकडे येणार ना 0.6 आला. बरं. आता जेवढा I5 आहे तेवढाच I6 आहे. मग I5 ची व्हॅल्यू जर 0.4 असेल तर I6 जो शेवटी विचारलाय त्याची व्हॅल्यू पण 0.4 येणार. हे दोन ऑप्शन कॅन्सल. वेगळे आन्सर आहेत. त्यामुळे ते दोन ऑप्शन कॅन्सल होणार. ठीक आहे. आता हा 1 अँपिअर करंट इकडे येतोय. I5 ची व्हॅल्यू 0.4 अँपिअर आहे बरं का बाळांनो, वर जाणारा करंट. मग माझं सांगा 1 अँपिअर पैकी इकडे जो 0.4 गेला, करंट 0.6 अँपिअर. अरे तुम्ही तर डायरेक्शन चुकीची दाखवली. काय प्रॉब्लेम आहे? निगेटिव्ह साइन द्यायचं मग याला. मायनस साइन द्यायचं. मग I3 मध्ये विचारलंय मायनस 0.6 पाहिजे मला. ओके. ऑप्शन हा कॅन्सल. ऑप्शन बी करेक्ट आहे. मग आता एवढं जर तुम्हाला कळालं असेल किर्चॉफ्स करंट लॉ, तर हा प्रॉब्लेम तुम्ही असं सोडवणार आहे ना, चुटकी सरशी म्हणूया आपण. 11 अँपिअर पैकी 3 अँपिअर करंट वर गेला, मग 8 अँपिअर लिहिलंय इथे येणारा करंट इथं. 8 पैकी 5 वरती गेला, म्हणजे 3 अँपिअर करंट म्हणतोय. तर हा 3 अँपिअर करंट येतोय, पण ह्या जंक्शन नंतर तो 5 अँपिअर झालाय. वाढला का कमी झाला? वाढला. कितीनं वाढला? 2 अँपिअर. कुठनं आला तो करंट? वरून आला ना. आणि तेच विचारलं की एमीटर मधला करंट. मिळालं की आन्सर 2 अँपिअर. आता मी इथं लिहितोय काय बघा. अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ प्लस अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इक्वल्स टू 0 आणि हा आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. हे लक्षात घ्या. ओके. मग तुम्ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉ सांगितला, व्होल्टेज लॉ सांगितला आणि एवढंही सांगितलं की हे प्रश्न टेक्स्टबुक मधल्या न्यूमेरिकल वरती बेस्ड आहेत. आहेत असे बोर्डच्या एक्झाम मध्ये पण प्रश्न येतात. सीईटीला पण येत आहेत. मग आता काळजी कसली करायची? नाही काळजी करायची. जोरात अभ्यास करायचा लक्षात घ्या. ओके. आणि काय माहितीये का? जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट घेतो, तेव्हा आयुष्यात यश मिळतच. हे वाक्य लक्षात ठेवून काम करायचं. ऑल द बेस्ट.